कोणीतरी म्हटले आहे की ज्ञानाचा शोध घेण्यास प्रोत्साहित व्हा, कारण ज्ञान परिपूर्ण आणि नीतिमान जीवनाकडे घेऊन जाते. काय आम्ही असा शोध घेण्यास तयार आहोत? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगिक जीवनामध्ये पैशाला खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की पैसा आहे तर सर्व काही आहे, आणि त्याबरोबरच अशीही विचारधारणा आहे की पैसाच सर्व काही नाही. पैशाने जरी सुख विकत घेता आले तरी शांत झोप मात्र मिळू शकत नाही. जर असे आहे तर मग जगामध्ये काय महत्वाचे आहे, असा प्रश्न तुमच्या समोर येईल. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण हीच गोष्ट पाहणार आहोत की विश्वासणाऱ्याच्या जीवनात कशाला महत्व आहे. अशी कोणती गोष्ट आहे की ती पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही नीतिसूत्रे ह्याच्या 8व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. नीतिसूत्रे 8वा अध्याय. ज्या तरुणाविषयी आम्ही पाहत आहोत तो तरुण आता विभिन्न महाविद्यालयांच्या साहित्याचे परीक्षण करीत आहे. ज्ञानाची शाळा व मूर्खांची शाळा त्याच्या अर्जाची मागणी करीत आहेत. ह्या अध्यायात ज्ञान त्याला त्याच्या शाळेमध्ये येण्याकरिता तातडीचे आमंत्रण पाठवित आहे. ह्या तरुणावर फार दबाव टाकण्यात येत आहे. ह्या शाळेची घंटी लवकरच वाजणार आहे व त्यांची इच्छा आहे की ह्या तरुणाने लवकर स्वतःचे नाव त्या शाळेत नोंदवावे. 8वा अध्याय 1 वचन. ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? आम्ही पाहिले की कशा प्रकारे ह्या तरुणाने ज्ञानाची शाळा सोडावी म्हणून त्याला मोहात पाडण्यात आले. त्याला फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विश्वास ठेवा, आज खोटे धर्मसंप्रदाय, खोटे शिक्षक प्रत्येक रस्त्यावर आहेत, प्रत्येक चव्हाट्यावर आहेत, प्रत्येक घराची बेल वाजवीत आहेत. देवाच्या लोकांनी असेच करण्याकरिता बाहेर यायला हवे. त्यांनी देवाच्या वचनाचा प्रसार करायला हवा आणि अशा लोकांना वाचवायला हवे जे मोहपाशात आणि सैतानाच्या जाळ्यात फसलेले आहेत. आज अनेक संस्था अशा आहेत ज्या तरुण लोकांना सोबत घेऊन कार्य करीत आहेत आणि त्यांची मी आभारी आहे. ते प्रत्येक दरवाजाची बेल वाजवित आहेत. व्यक्तिगत साक्ष देण्याचे कार्य ते करीत आहेत. श्रोत्यांनो, हे उत्तम आहे. ज्ञान व समज ह्या दोहोंनी मिळून आपला आवाज उंच करायला हवा आणि तेव्हाच जे लोक नाश होत आहेत ते वाचू शकतील. 2 ते 4 वचने. मार्गावरील उंचवट्याच्या शिखरावर चव्हाट्यावर ते उभे असते. ते वेशेनजीक नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, मानव हो, मी तुम्हाला हाका मारित आहे. मनुष्य जातीसाठी माझी वाणी आहे. श्रोत्यांनो, हेच आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्ञानाच्या शाळेत येण्यासाठी आम्ही लोकांना आमंत्रण देत आहोत. आमची इच्छा आहे की ख्रिस्त जो ज्ञान आहे त्याकडे आपण यावे. ख्रिस्ताला आमच्याकरिता ज्ञान करण्यात आले. 5वं वचन. अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा. काय आपण हे पद घेण्याकरिता तयार आहात की आपण पुरेसे नाही, पापी आहोत आणि म्हणून माझ्याजवळ न सुटतील अशा काही समस्या नाहीत हे म्हणण्यास काय आपण तयार आहात? काही लोक म्हणतात की आम्हाला पवित्र शास्त्रासंबंधाने समस्या आहेत. खरे म्हणजे त्यांना पवित्र शास्त्रासंबंधाने समस्या नाहीत, तर त्यांची जी मूळ समस्या आहे ती पाप आहे.
ते पापाला सोडू इच्छित नाहीत. मला माहीत आहे, ज्यांना पापाची समस्या आहे व जे ही समस्या घेऊन ख्रिस्ताकडे वळतात, तेव्हा त्यांच्या ज्या बौद्धिक समस्या असतात त्या फार विलक्षण रीतीने सुटतात आणि त्यांना शांती प्राप्त होते. 6वं वचन पहा. ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. किती सुंदर चित्र आहे हे. पुढे 7 आणि 8 वचने. माझे तोंड सत्य बोलते, माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडाची सर्व वचने न्यायाची आहेत, त्यात काही वाकडे व विपरीत नाही. बरेच लोक पवित्र शास्त्रात चुका व समस्या आहेत ह्याविषयी चर्चा करतात. वचनातील ज्या समस्या आहेत, चुका आहेत, त्याविषयी अनेक पुस्तके लोकांनी लिहिली आहेत. मला माहीत आहे की जे बुद्धिमान लोक आहेत त्यांच्यासाठी पवित्र शास्त्रात समस्या आहेत. माझ्या पवित्र शास्त्राच्या अध्ययनापूर्वी मला सुद्धा पवित्र शास्त्रात अनेक समस्या आहेत असे वाटत असे. परंतु समस्या देवाच्या वचनात नाहीत, समस्या मानवाच्या मनात आणि अंतःकरणात आहेत. परमेश्वर म्हणतो, माझ्या वचनात काहीच वाकडे व विपरीत नाही. 9वं वचन. ज्याला समजूत आहे त्याला ती सर्व उघड आहेत, ती ज्ञान प्राप्त झालेल्यास सरळ आहेत. हे खरोखर ज्ञान आहे, ते सरळ आहे व सरळ लोकांस लागू पडते. मी आभारी आहे श्रोत्यांनो की देवाने शुभवर्तमान उच्च बौद्धिक स्तर असलेल्यांना लागू केले नाही. जर केले असते तर अनेक लोक बाहेर राहिले असते. परंतु परमेश्वराने हा संदेश सरळ लोकांसाठी दिलेला आहे. हा खरोखर सरळ आणि साधा संदेश आहे. हे फार चित्तवेधक आहे की काही गोष्टी ज्यांना मानव खोल व गहन समजतो त्या खरे पाहिले असता खोल आणि गहन नाहीत. मला नवीन करारातील एक भाग सांगू द्या जो साधा असून सुद्धा मला वाटतं की फार गंभीर आणि खोल आहे. करिन्थकरास दुसरे पत्र 3 अध्याय 13 आणि 14 वचने. करिन्थकरास दुसरे पत्र 3 अध्याय आणि 13 ते 14 वचने. इस्रायल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालीत असे. तसे आम्ही करीत नाही, परंतु त्यांची मने कठीण झाली. कारण जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते. ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. तुम्हाला वाटत असेल की त्यांना न समजण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मनावर आच्छादन टाकलेले आहे. ह्यासाठी ते जबाबदार नाहीत. आणि आज अनेक लोक हाच दावा करीतात की त्यांच्या मनावर आच्छादन आहे आणि त्यामुळे पवित्र शास्त्र ते समजू शकत नाहीत. परंतु ह्या पुढची वचने पाहत. करिन्थकरास दुसरे पत्र 3 अध्याय 15 आणि 16 वचने. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखविण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतःकरणावर आच्छादन राहते, परंतु त्यांचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. ते ह्याचा अर्थ काय? जेव्हा त्यांचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे ह्याचा अर्थ काय? मन प्रभूकडे वळले म्हणजे ते काढल्या जाते, अर्थात आच्छादन काढल्या जाते. श्रोत्यांनो, समस्या डोक्यात नाही परंतु अंतःकरणात आहे. मानव प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळण्यास तयार नाही आणि जोपर्यंत कुठलीही व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळत नाही तोपर्यंत तिच्या अंतःकरणावर हे आच्छादन राहते आणि ती सत्य काय आहे, योग्य काय आहे हे समजू शकत नाही. असं म्हणू नका की तुमच्या काही बौद्धिक समस्या आहेत ज्या तुम्हाला प्रभूपासून दूर ठेवित आहेत. समस्या तुमच्या जीवनातील पाप आहे. तुमच्या जीवनात काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही बदलू इच्छित नाही. तुम्ही तुमचे अंतःकरण व डोके खाली लवून ख्रिस्ताकडे येऊ इच्छित नाही. ही समस्या आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुमचे अंतःकरण ख्रिस्ताकडे वळते तेव्हा विलक्षण असे काही घडते. ते आच्छादन दूर केल्या जाते आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या सुटतात. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात. एका महान व्यक्तीने म्हटले की ख्रिस्ताकडे येऊपर्यंत माझ्या अनेक समस्या होत्या.
आम्ही त्यांना बौद्धिक समस्या म्हणू शकतो, परंतु त्या खरे पाहता अंतःकरणाच्या समस्या आहेत. देवाचे वचन स्पष्ट आहे श्रोत्यांनो. शुभवर्तमानाचा संदेश इतका सरळ आहे की त्याविषयी गैरसमज होणे शक्य नाही. परंतु मुद्दामून स्वइच्छेने शुभवर्तमानाचा अव्हेर करणे हे मानव करतो आणि त्यामुळेच तो अंधकारात राहतो. ही अंतःकरणाची समस्या आहे. देवाचे वचन दाखवते की त्या वचनांवर विश्वास ठेवणारे अंतःकरण कोठे आहे. काही लोक देवाच्या वचनावर प्रेम करतात आणि काही लोक त्याचा आदर करून इतर गोष्टींप्रमाणे त्याला मानतात. आणि हे जे दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते देवाच्या वचनाचा अव्हेर करणारे आहेत. लोकांनी मला बरेचदा अशा लोकांशी तुम्ही बोला असे म्हटले जे देवाच्या वचनाचा अव्हेर करतात. मी अशा लोकांना म्हटले, माझे काम देवाचे वचन सांगणे आहे, ते स्पष्ट करणे आहे, शिकवणे आहे. परंतु जे लोक देवाच्या वचनाचा अव्हेर करतात अशा लोकांना देव स्वतः हाताळणार आहे. सेवेच्या काळात देव अशा लोकांना कशा प्रकारे हाताळतो ते मी फार जवळून पाहिले आहे. देवाच्या वचनात काहीच वाकडे व विपरीत नाही. श्रोत्यानो, जर आपण देवाच्या वचनाचा अव्हेर करणारे आहात तर हे वचन आपणाकरिता आहे. परमेश्वर आज आपणाशी बोलत आहे. देवाच्या वचनाचा अव्हेर करू नका. त्या वचनाला नाकारू नका, टाळू नका, कारण हे जिवंत आणि खरे वचन आहे. 10 आणि 11 वचने, रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या, उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या, कारण मोत्यापेक्षा ज्ञान उत्तम आहे. सर्व इष्ट वाटणाऱ्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत. जेव्हा योबाप्रमाणे तुम्ही व मी योग्य ठिकाणी येतो, आमच्या अग्रमान गोष्टी सरळ करतो, जगातील गोष्टी जेव्हा आम्ही योग्य प्रकारे पडताळून पाहतो आणि हे समजतो की ज्ञान हे रुपयापेक्षा उत्तम आहे, तेव्हा आम्ही देवाला जीवनात प्रथम स्थान देतो. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों रानी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों रानी पर्वत कुहरी. देह विभो हमाजा, देह विभो हमाजा. कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या,
किंवा प्रस्तर खंड निजाया, मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया, हृदयात वटे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे मत्ते कृष्णवर्तमान 6 अध्याय आणि 33 वचनात, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यात झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आता आपण 12वं वचन वाचूया. तो म्हणतो, मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहेत. देवाचे वचन, ज्ञान ही व्यक्ती आहे व ती व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे हे स्पष्ट करणार आहे. 13वं वचन, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उत्तमपणाची वाणी यांचा मी द्वेष करीते. हे आज खरे आहे. ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी हे आहे. ज्ञान प्रकट झाले आहे. हा देवाचा गुण आहे व हा गुण ख्रिस्तामध्ये प्रकट झाला आहे. वाईट, अभिमान, कुमार्ग, उद्दमपणाची वाणी ह्यांचा त्याला वीट आहे. जर आम्ही त्याचे आहोत श्रोतांनो, तर आम्ही सुद्धा ह्या सर्व गोष्टींचा तिटकारा करू, किळस करू. 14 ते 16 वचने, मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत. मी सुज्ञतामय आहे, मला सामर्थ्य आहे. माझ्या साह्याने राजे राज्य करीतात, अधिपती न्याय ठरवितात. माझ्या साह्याने अधिपती, सरदार व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश अधिकार चालवितात. स्तोत्रसंहिता आणि दानिएलाच्या भविष्यवाणीत हे पुन्हा सांगण्यात आले आहे. सर्वसमर्थ मानवाच्या राज्यात राज्य करतो आणि त्याला योग्य वाटते त्याला ते तो देतो. हे किती विलक्षण आहे की जगातील सर्व घडामोडींमध्ये सुद्धा तो उपस्थित असतो आणि त्या गोष्टींना तो स्वतः नियंत्रित करतो, चालवितो. मग कोणतेही राष्ट्र कितीही नास्तिक असो, परमेश्वर त्या राष्ट्राला चालवितो आणि त्याची इच्छा त्यामध्ये पूर्ण करतो. तो मानवाच्या राज्यात राज्य करणारा परमेश्वर आहे. 17वं वचन, मजवर जे प्रीती करीतात त्याचवर मी प्रीती करीते, जे मला परिश्रमाने शोधितात त्यास मी सापडते. शल्मोन हे आपल्या जीवनात फार लहानपणी शिकला. त्याने हे जाणले की जेव्हा त्याने देवाला मागितले, देवाने त्याला ज्ञान दिले. राज्य गादीवर येताच त्याने प्रथम देवाला हाक मारली. त्याला माहीत होते की हे ज्ञान, अपूर्व ज्ञान देवाने त्याला दिले आहे व आम्हाला सुद्धा ज्ञान देण्यास परमेश्वर तयार आहे. जर आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या सुरुवातीला त्याच्या अटी पूर्ण करू, त्याच्या वचनाचा अभ्यास करू, त्याच्या वचनांवर प्रेम करू. 18 आणि 19 वचने, संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहेत. माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा उत्तम आहे. माझी प्राप्ती उत्कृष्ट रुपयापेक्षा उत्तम आहे. ह्या आत्मिक देणग्या आहे श्रोत्यानो, ज्या आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करायच्या आहेत. जर ह्या आपणाला मिळालेल्या नाहीत तर आज आपण त्या प्राप्त करू शकता. 20 आणि 21 वचने, मी नीतिमार्गाने न्यायाच्या वाटांनी चालते. मजवर प्रीती करणाऱ्यास मी संपत्ती प्राप्त करून देते, त्यांचे भांडारे भरिते. मला वाटतं ह्यापुढे आपण समजून घ्याल की आता प्रभू येशू ख्रिस्त ह्या वचनांमध्ये बोलत आहे. 22वं वचन, परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले. हा प्रभू येशू आहे. ज्ञान व्यक्तिगत रूपाने ह्या ठिकाणी दाखविण्यात येत आहे. 23वं वचन, अनादिकाली प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. माझी स्थापना झाली असे तो म्हणतो. अनादिकालापासून माझा अभिषेक झाला आहे असा त्याचा अर्थ आहे. हाच तो आहे जो योहानाच्या शुभवर्तमानाचा विषय आहे. योहान शुभवर्तमान 1 अध्याय, पहिली 2 वचने वाचूया. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि पहिली 2 वचने. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. तो एकुलता एक होता. ह्याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनाची तेव्हा सुरुवात झाली, परंतु पित्याशी स्वभावात व सर्व बाबतीत तो एक होता.
तो प्रारंभी देवासोबत होता. त्या प्रारंभीच्या काळात सुद्धा तो भूतकाळात होता. तो आणि फक्त तोच हे आम्हाला स्पष्ट करू शकतो. मत्तेय शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 27वे वचन सांगतं. मत्तेय शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 27वे वचन. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे, आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही, आणि पुत्रा वाचून ज्या कोणास त्याला प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. जर परमेश्वराने व येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याला आमची हृदये उघडण्यास पाठविले नसते, तर आम्हाला हे कधीच माहीत होऊ शकले नसते. श्रोत्यानो, आमचा ख्रिस्ताशी वैयक्तिक संबंध आहे. तो शब्द आहे. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 1 वचन आम्ही वाचलं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. किती विलक्षण विधान आहे हे. ज्ञान आमच्याकरिता येशू ख्रिस्तामध्ये प्रगट झाले आहे. येशू ख्रिस्त ज्ञान आहे. आता 8वा अध्याय 27वे वचन वाचूया. त्याने आकाश स्थापिले तेव्हा मी होते, जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरविली. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त प्रारंभापासून आहे. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 3 वचन सांगतं, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आम्ही गोल पृथ्वीवर राहत आहोत आणि हे देवाने आपल्या वचनात नेहमी सांगितले आहे. श्रोतनो, ह्या सृष्टीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वरासोबत होता. 28 आणि 29 वचने पुढे. जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले, जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाय रेखिले. काय आपण समुद्र किनाऱ्यावर उभे राहून कधी ह्या गोष्टीविषयी आश्चर्य केले का, की समुद्रातले पाणी का वाहून जात नाही? ते ज्या ठिकाणी आहे तेथेच का राहते? परमेश्वराचे पवित्र वचन आम्हाला सांगते की त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेणेकरून जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये. देवाने नियम घालून दिला, जेणेकरून पाणी जेथे आहे तेथेच राहावे. 30 आणि 31 वचने. तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते, मी त्याला नित्य आनंदायी होते, त्याच्या समोर मी सर्वदा हर्ष पावत असे. त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी, मनुष्य जातीच्या ठाई मी आनंद पावे. जे काही निर्मिल्या गेले ते येशू ख्रिस्ताशिवाय नाही, परंतु येशू ख्रिस्त असताना निर्मिल्या गेले. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. तो निर्मितीतला प्रथम आहे. तो सर्वोच्च आहे. का? कारण त्याच्याद्वारे देवाने सर्व अस्तित्वात आणले. तो अनिर्मित परमेश्वर आहे आणि होता. त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे. देवाच्या अद्भुत कृपेने हा आनंद, हा हर्ष आम्हाला प्राप्त होतो. आणि हे सर्व किती विलक्षण आहे. 32 आणि 33 वचने सांगतात, तर आता माझ्या मुलांनो माझे ऐका, जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका. ख्रिस्त ज्ञान आहे व त्याच्यावर प्रेम करणारे आम्ही असायला हवे. 34 आणि 35 वचने. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते. श्रोत्यानो, जर आपणाजवळ ख्रिस्त आहे तर आपणाजवळ जीवन आहे. 36वे वचन. परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. जे माझा द्वेष करीतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे. जर आपण ख्रिस्ताचा तिरस्कार करता तर आपण मृत्यूवर प्रेम करणारे आहात. ख्रिस्त ज्ञान आहे आणि हे फार सुंदर असे चित्र ह्या ठिकाणी आमच्या समोर ठेवण्यात आले आहे. श्रोत्यानो, जर आपण ह्या ज्ञानाला अव्हेरता, नाकारता, तर आपणाकरिता मरण आहे, आपणाकरिता नाश ठेवलेला आहे. किती सुंदर प्रकारे ह्या ज्ञानाविषयी आम्हाला सांगण्यात आलेले आहे. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही देवाच्या वचनाला जे स्थान आम्ही द्यायला हवे ते आम्ही देत नाही. प्रार्थनापूर्वक
परमेश्वराचं वचन आम्ही वाचायला हवे, ते समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करायला हवा. परंतु आम्ही ते करीत नाही आणि त्यामुळेच आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या प्रती अज्ञानी राहतो. आणि ज्या प्रकारे आम्ही जीवन जगतो ते जीवन आम्हाला नाशाकडे नेते. आज आम्हाला परमेश्वराच्या वचनाच्याद्वारे एक सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. ख्रिस्त ज्ञान आहे. हे ज्ञान जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्राप्त होते तेव्हा त्या व्यक्तीला जीवन प्राप्त होते, त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. जर आपणाला हे जीवन अद्यापही प्राप्त झालेले नाही, परमेश्वराची दया प्राप्त झालेली नाही, तर परमेश्वर आपणाला आमंत्रित करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त अद्यापही आपणाला जवळ घेण्याकरिता तयार आहे. तो आपली वाट पाहत आहे. त्याची इच्छा आहे की आपण पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ येऊन त्याच्याकडून तारण प्राप्त करून घ्यावे. श्रोत्यानो, वेळ फार जलद गतीने जात आहे. वेळ थोडा आहे, म्हणून आपल्या आत्मिक जीवनाविषयी गंभीरपणे विचार करा आणि आजच निर्णय घ्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. विश्वासणारे ख्रिस्ताशी जोडलेले आहेत. आजचा प्रश्न, ज्याला जीवन प्राप्त होते त्याला काय प्राप्त होते? ए. परमेश्वराची दया, बी. मनुष्याची कृपा, सी. जगिक बुद्धी, डी. मनुष्याची प्रीती. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपल्या लक्षात आले असेल की आमच्या जीवनात काय महत्त्वाचे आहे. होय, आमच्या जीवनात ज्ञानाला महत्त्व आहे. ज्ञान भौतिक संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. आम्ही पाहिले की ख्रिस्ताला आमच्याकरिता ज्ञान करण्यात आले. असे म्हटले आहे की ज्याला ज्ञान प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते. आज आपण ज्ञानाची म्हणजेच ख्रिस्ताची थोरवी पाहिली आहे. प्रियांनो, आज आपण विचार करूया की काय आम्ही ती वचने वाचणे, समजून घेणे आणि त्याप्रमाणे जीवन जगणे यासाठी आपण कटिबद्ध आहात काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोलतोस. तुझं मार्गदर्शन तू आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवतोस. आणि प्रभूजी, आज आम्हाला तू ज्ञानाची थोरवी दाखवून दिलेली आहेस. प्रभूजी, आम्हाला कळलेलं आहे की ख्रिस्त हाच ज्ञान आहे. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही ख्रिस्ताच्या मागं राहावं, ख्रिस्ताच्या मागं आम्ही जावं, त्याला आम्ही स्वीकारावं आणि आमचं जीवन त्याद्वारे आशीर्वादित बनवावं. होय प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात हे प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर वाढत राहो. देव आपणास आशीर्वादित करो.